नमस्कार, मी अमृता. आत्ता माझ्यासोबत आहेत दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सर आणि निमित्त आहे अभंग तुकाराम या चित्रपटाचं. सर, रामकृष्ण हरी. रामकृष्ण. आत्ताच मी प्रीमियर पाहून बाहेर पडले आणि माझा मेकअप एकंदर उतरलाय कारण मी प्रचंड रडले चित्रपट पाहताना. आणि तो सीन होता संत तुकाराम महाराजांनी गाथा बुडवण्याचा. आपलं एवढं महान कार्य इतक्या सहज इंद्रायणीत सोडून देणं हा खूप खरंच जड प्रसंग आहे आणि त्या प्रसंगाला सगळ्यांचेच डोळे पाणावतील. तुम्ही नक्की जा आणि बघा. तर आता सरांना विचारूया की हा चित्रपट करण्यामागे असंख्य कारणं आहेत, पण मला ती एक प्रेरणा जाणून घ्यायची की या कारणासाठी हा चित्रपट करावाच असं तुम्हाला वाटलं, ती कोणती? संतांचं कार्य आपण नुसतं म्हणतो या महाराष्ट्रामध्ये, आणि ते कार्य काय आहे नेमकं, ते कसं प्रेरणा देतं. आज तुम्हाला 350-400 वर्षानंतर पण ते शब्द भिडतात, तुमच्या आत्म्याच्या आरपार निघून जातात. आणि नवीन पिढीला या सगळ्या प्रेरणेची गरज आहे असं सातत्याने वाटत राहिलं. खूप म्हणजे माझ्या घरामध्ये वारी आहे, त्याच्यामुळे सतत ती पारायणं आणि हे सगळं चालू असताना त्याच्या मागचा अर्थ खूप मनाला साथ घालत राहिला आणि हा अनुभव प्रत्येकाने घ्यावा असं मला वाटत राहिलं. आणि नवीन पिढीला याची जास्त गरज आहे असं वाटत होतं. त्याच वेळेस मध्यंतरीच्या काळामध्ये योगेश सरांनी लिहिलेलं आनंद डोह हे एकल नाट्य पाहण्यात आलं माझ्या, आणि त्यातनं याची प्रेरणा मिळाली आणि ती डेव्हलप होत गेली पुढे पुढे. आणि माझा अभ्यास जसा वाढत गेला, अजून तो खूपच होणं अपेक्षित आहे, पण तरीसुद्धा जेवढा होत गेला त्याच्यात जाणवत गेलं की नाही, हे मला जे जाणवतं आहे, कळतंय म्हणणं हे खूप मोठं धाडसाचं आहे, पण जाणवतंय ते लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे, विशेषतः नवीन पिढीपर्यंत, तरुणांपर्यंत. म्हणून ही सगळी धडपड केली. नक्कीच, खूप छान सर.